हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. आज आपण स्टडी करत आहोत 12th इंग्लिश टेक्स्ट बुकमधील 1.1 ॲन ॲस्ट्रॉलॉजिस्ट डे या पाठावरील ब्रेनस्ट्रोमिंगचा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्टसाठी पाठीमागील व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि जे नवीन आहेत, पहिल्यांदा चॅनलवर आहेत, त्यांनी खाली दिलेल्या या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून पाठीमागील व्हिडिओ बघू शकताय. आणि नवीन असाल तर आज चॅनलला सबस्क्राईब करा. डिअर स्टुडंट, ॲन ॲस्ट्रॉलॉजिस्ट डे या पाठावरील ब्रेनस्ट्रोमिंगचा 5वा प्रश्न आपण इथे बघतोय. क्वेश्चन नंबर 5. द ॲस्ट्रॉलॉजिस्ट हॅज चेंज्ड हिज appearance and his persona when he arrived in the city. Give specific reason. या प्रश्नाचा अर्थ असा होईल, शहरात आल्यानंतर ज्योतिषाने त्याच्या पेहराव आणि व्यक्तिमत्व बदलले होते. याचे नेमके कारण आपल्याला इथे सांगायचं आहे. याचा आन्सर असा असेल, द ॲस्ट्रॉलॉजर्स thought that he had killed a man after a quarrel. He was afraid that he would be arrested and jailed for his crime. Hence, to avoid detection, he changed his appearance and his persona when he arrived in the city. हा प्रश्न 12वीच्या बोर्ड पेपर म्हणजेच ॲक्टिव्हिटी सीट मध्ये क्वेश्चन नंबर 1 A3 इंटरप्रिटेशन्स अँड ॲनालिसिस या पार्टमध्ये 2 मार्काला परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न येतात. हे आपल्याला माहिती असायला हवंय. आता प्रश्न 6 बघा. द लोड ऑफ डार्कनेस दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर्स हॅज disappeared through this sentence. Explain the significance of the title An Astrologist Day. अर्थात या प्रश्नाचा अर्थ बघा, ज्योतिषाच्या मनावर असलेले अंधकारमय दडपण किंवा ओझे नाहीसे झालेले आहे. या वाक्यामधून या पाठाच्या शीर्षकाचे महत्त्व इथे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. याचं उत्तर अशा पद्धतीने इथे असेल, द ॲस्ट्रॉलॉजर्स thought that he had killed a man after a quarrel. Hence he had run away from his village, changed his appearance and his persona when he arrived in the city, and become an astrologist. However, he still felt guilty for what he had done when he came to know that the man he thought he had killed was actually alive. The dark load inside his disappeared and it made his day. That is, he felt relieved and happy. This is the significance of the title An Astrologist Day. Question number 7. हे बघा. The astrologers feel relieved that Guru is not dead, as it relieved a great burden from him. क्रिटिकली जस्टिफाय द स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. म्हणजे गुरु मेलेला नाही म्हणून ज्योतिषाला चिंतामुक्त झाल्यासारखे वाटले, कारण त्यामुळे त्याची मोठ्या ओझ्यातून मुक्तता झालेली असते. या विधानाचे समीक्षात्मक समर्थन करावं, स्पष्ट करा. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 या दोन्हीचेही आन्सर सेम असेल. फक्त या क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला कंटिन्यू हे 2 सेंटेन्स करायचे आहेत. इट ऑल्सो स्टँड फॉर द पर्टिक्युलर डे ऑन विच अ ग्रेट लोड इज लिफ्टेड फ्रॉम द माइंड ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स. म्हणजे हे एक सेंटेन्स ॲड केलं आणि क्वेश्चन नंबर 6
आन्सर ॲज इट इज आपण घेतलं तरी क्वेश्चन नंबर 7चं उत्तर इथे होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द ॲस्ट्रॉलॉजर्स विन किंवा गेट्स द सिम्पथी ऑफ criticism of the reader in the end. Express your opinion with the support of the main story. आता हा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचा आहे. या प्रश्नाचा अर्थ असा होतो की गोष्टीच्या शेवटी ज्योतिषी वाचकांची सहानुभूती किंवा टीका किंवा नापसंती मिळवतो. मूळ गोष्टीच्या आधारे तुमचे मत व्यक्त करा. प्रत्येकाचं उत्तर इथे वेगळं असू शकतं. इथे उत्तर मी तुम्हाला सोडवून देतो, या पर्सनल रिस्पॉन्सचं समजून देतो. अशाच पद्धतीनं उत्तर यावं अपेक्षित नाही आहे, पण मूळ प्रश्नाला अनुरूप उत्तर असायला हवे. या प्रश्नाचा आन्सर असा असेल, आय थिंक आय सिम्पथाइज विथ द ॲस्ट्रॉलॉजर्स. ही डिड नॉट ट्राय टू initially kill Guru Naik. It had happened in the heat of the moment. Of course, he should not have tried to run away, but should have accepted responsibility for his crime. However, he is genuinely sorry for what had happened. His word, a great load is gone from me today. I thought I had the blood of man on my hand all these years. Indicate this. Hence, I sympathize with him and I am happy that he can now live in peace. हा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन नंबर 1 मध्ये A4 मध्ये 2 मार्काला येतो. क्वेश्चन नंबर 9 आपण आता इथे बघत आहोत. If we have to eradicate the superstitions and other ill practices from our society, that suggests some steps which will be very effective. आपल्या समाजातील अंधश्रद्धा किंवा चुकीच्या वाईट प्रथाचे निर्मूलन करण्याकरता काही उपाय सुचवा जे इफेक्टिव्ह असतील आपल्या सोसायटीमध्ये सर्वांच्या करिता. याचंही उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल. इथेही आपण खूप छान सुबक असं उत्तर मी तुम्हाला इथे देत आहे. आन्सर, हेअर आर सम स्टेप टू हेल्प इरॅडिकेट सुपरस्टिशन अँड अदर इल प्रॅक्टिसेस फ्रॉम आवर सोसायटी. एज्युकेशन अँड अवेअरनेस. फर्स्ट, प्रमोट सायंटिफिक लिटरेसी. Encourage critical thinking and scientific inquiry. Second, integrate critical thinking in education. Incorporate critical thinking and problem solving skill in school curricula. Step 3, public awarenesses campaigns. Organize public events, workshop and campaigns to raise awarenesses about the dangers of superstitions and ill practices. By working together and implementing these steps, we can create a more rational, informed and well-educated society. Question number 10 इथे समजून घ्या. In the story, astrologers has a great listening power. या स्टोरीमध्ये आपल्याला ज्योतिषाकडे एक ग्रेट लिसनिंग पॉवर आहे. ऐकण्याची क्षमता पुढच्या व्यक्तीचे हे आपल्याला इथं समजून आलं. लिसनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग गुड रिलेशन विथ पीपल. लोकांच्या बरोबर चांगला व्यवहार आणि चांगला संबंध प्रस्थापित करण्याकरता लिसनिंग पॉवर हे सगळ्यात महत्त्वाचं आणि उत्कृष्ट साधन आहे. एक्सप्रेस युअर ओपिनियन. आणि इथं आपलं मत प्रकट करायचं आहे. बघा, आपल्याला देवाने 2 कान दिले म्हणजे ऐकावे जास्त आणि तोंड एक दिलंय म्हणजे कमी बोलावे असं अभिप्रेत होतं. तर हे अगदी खरं आहे.
की जितकं जास्त तुम्ही पुढच्या व्यक्तींचं ऐकून घ्याल तेवढाच तुमचं रिलेशन खूप चांगल्या पद्धतीनं बिल्ड होऊ शकतं, डेव्हलप होऊ शकतं. याचं समर्पक उत्तर आपण इथे बघूया. याचं उत्तर असंही आपण इथे लिहू शकतो. यस, लिसनिंग हेल्प्स टू डेव्हलपिंग गुड रिलेशन विथ पीपल. वेन वी लिसन, we indicate our interest in the speaker, in his problem or joys. We show that we are ready to help him, her if necessary. We share his, her ideas. We also realize how we can deal with people successfully by listening to their views. Dear student, या सेकंड व्हिडिओमध्ये सेकंड पार्ट अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे ब्रेनस्ट्रोमिंग अर्थात एक्सरसाइज जो आपण ह्या सेकंड पार्टमध्ये शिकलो आहे, समजून घेतलं आहे. यामध्ये आपण पर्सनल रिस्पॉन्स, त्याचबरोबर इन्फरन्स, इंटरप्रिटेशन्स आणि ॲनालिसिस अशा पद्धतीचे 2 मार्काला येणारे प्रश्न समजून घेतलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पाठावरील क्वेश्चन नंबर A3 जे बोर्डला अर्थात A6 मध्ये येतं, वॉकॅब्युलरी असेल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असतील, लँग्वेज स्टडी असेल, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, समजून घेणार आहोत आणि सोडवणारही आहे. त्याचबरोबर काही पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न पण समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. नवीन असाल चॅनलवर आजच सबस्क्राईब करा. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे हे पूर्ण समजून घेण्याकरता हा पाठ आणि ह्या पाठावरील एक्सरसाइज आणि बोर्डला येणारे सर्व प्रश्न आणि त्याचे उत्तरे, तर या चॅनलवर प्लेलिस्टला जाऊन सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकताय किंवा प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाठीमागील व्हिडिओचे लिंक असेल, ते तुम्ही बघू शकताय. धन्यवाद. टेक केअर.